मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोक आयुष्यात एवढे यशस्वी कसे होतात? त्यांच्याकडेही दिवसाचे 24 तास असतात. त्यांनाही आपल्यासारख्या अडचणी येतात. मग ते इतके पुढे कसे जातात? त्यांचे रहस्य काय आहे? ते जास्त हुशार असतात म्हणून की जास्त श्रीमंत असतात म्हणून? तर नाही, त्यांच्याकडे एक अशी सवय असते जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याला आकार देते. आणि ती सवय म्हणजे सकाळी 5 वाजता उठणे. पण हे पुस्तक फक्त लवकर उठण्याबद्दल नाही. हे पुस्तक आहे स्वतःला बदलण्याबद्दल, स्वतःच्या सवयी बदलण्याबद्दल आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बदलण्याबद्दल. आज आपण जाणून घेणार आहोत जगभरातील लाखो लोकांचे जीवन बदलणारे पुस्तक, द 5 AM क्लब. द 5 AM क्लब हे पुस्तक जगप्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा यांनी लिहिलं आहे. हे पुस्तक 2018 प्रकाशित झाले. हे पुस्तक जगभरात लाखो प्रतींमध्ये विकले गेले, कारण हे पुस्तक केवळ सिद्धांत सांगत नाही, तर प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणता येईल असा मार्ग दाखवते. रॉबिन शर्मा हे जगातील प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी अनेक वर्ष जगातील यशस्वी लोकांचा अभ्यास केला. उद्योगपती, खेळाडू, शास्त्रज्ञ, नेते यांच्या सवयी त्यांनी बारकाईने पाहिल्या आणि त्यांना एक गोष्ट समजली: यशस्वी लोक त्यांच्या दिवसातील पहिला तास स्वतःला घडवण्यासाठी वापरतात. हे पुस्तक एका सुंदर कथेद्वारे आपल्याला शिकवतं. एक कलाकार जिचे आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे, एक उद्योजक जो व्यवसायात अपयशी झाला आहे, आणि एक अब्जावधी व्यक्ती जो त्यांना आयुष्य बदलण्याचा मार्ग दाखवतो. तो म्हणतो, जर तुम्हाला असामान्य जीवन जगायचं असेल तर तुम्हाला सामान्य लोकांपेक्षा वेगळ्या सवयी निर्माण कराव्या लागतील. सकाळी 5 वाजताच का? तुम्ही विचाराल, दिवसभरात इतक्या वेळा आहेत, मग सकाळी 5 वाजताच का? याचे उत्तर खूप सुंदर आहे. कारण त्या वेळेला जग शांत असते, फोन वाजत नाही, सोशल मीडिया नसतो, कोणताही गोंधळ नसतो आणि तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता. रॉबिन शर्मा सांगतात, तुमच्या दिवसातील पहिला तास हा तुमचा भविष्यातील पाया असतो. जर तुम्ही हा तास योग्य पद्धतीने वापरलात तर तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकतो, आणि दिवस बदलेल तर आयुष्यही बदलेल. 5 AM क्लब म्हणजे काय? 5 AM क्लब म्हणजे असा समूह जे लोक सकाळी लवकर उठतात आणि दिवसाचा पहिला तास स्वतःच्या विकासासाठी वापरतात. ते लोक व्यायाम करतात, ध्यान करतात, वाचन करतात आणि नवीन गोष्टी शिकतात. दररोज स्वतःला कालपेक्षा अधिक चांगलं बनवतात. पुस्तकातील सर्वात प्रसिद्ध नियम 20-20-20 रूल. रॉबिन शर्मा म्हणतात, सकाळी 5 ते 6 हा तास 3 भागात विभागा. पहिल्या 20 मिनिटात तुमच्या शरीराला कामाला लावा. धावा, व्यायाम करा, योग करा, स्ट्रेचिंग करा, घाम गाळा. कारण जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा शरीरात तणाव कमी होतो, मन प्रसन्न होते, ऊर्जा वाढते आणि तुम्ही दिवसभर अधिक उत्साही राहता. लेखक म्हणतात, ज्याने आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवले त्याने आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवले. दुसरे 20 मिनिटे. आता शरीर जागे झाले, पण मनालाही योग्य दिशा देणे आवश्यक आहे. म्हणून पुढील 20 मिनिटे शांत बसा, ध्यान करा, प्रार्थना करा, तुमचे ध्येय लिहा, तुमच्या आयुष्याचा विचार करा. स्वतःला प्रश्न विचारा: मी कोण आहे? मला कुठे जायचं आहे? मी कोणते जीवन जगू इच्छितो? कारण जे लोक स्वतःला ओळखतात ते जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. अनेक लोक संपूर्ण आयुष्य काम करतात पण स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही. हे पुस्तक सांगतं, दररोज काही मिनिटे स्वतःसोबत घालवा, कारण शांत मन मोठे निर्णय घेऊ शकते. आणि इथेच 5 AMची खरी जादू सुरू होते. मित्रांनो, आता शरीर जागे झाले आहे, मन शांत झाले आहे, पण अजून एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे स्वतःची वाढ. रॉबिन शर्मा सांगतात, दररोज सकाळी शेवटचे 20 मिनिटे स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी द्या. पुस्तके वाचा, नवीन कौशल्य शिका, प्रेरणादायी गोष्टी ऐका, नवीन विचार समजून घ्या. कारण आज तुम्ही जे शिकता
तेच उद्या तुमचे भविष्य घडवते. जगातील श्रीमंत लोक त्यांची कमाई वाढवण्याआधी त्यांचे ज्ञान वाढवतात. ते स्वतःवर खर्च करतात, कारण त्यांना माहीत असतं सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक. लहान सवयींची मोठी ताकद. तुम्हाला एका दिवसात यश मिळणार नाही, एका आठवड्यात आयुष्य बदलणार नाही, पण दररोज थोडी प्रगती एक दिवस मोठ्या यशात बदलते. समजा तुम्ही दररोज फक्त 10 पाने वाचली, तर एका वर्षात तुम्ही हजारो पाने वाचलेली असतील. दररोज 30 मिनिटे व्यायाम केला तर काही महिन्यात तुमचे शरीर बदलेल. दररोज थोडा वेळ स्वतःला दिला तर तुमचा आत्मविश्वास बदलेल. म्हणून मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतात. शिस्त की प्रेरणा. अनेक लोक म्हणतात माझ्याकडे मोटिवेशन नाही, पण रॉबिन शर्मा सांगतात प्रेरणा तात्पुरती असते, पण शिस्त कायमची असते. काही दिवस तुम्हाला काम करण्याची इच्छा होईल, काही दिवस नाही होणार, पण त्या दिवशीही काम करणे, ज्या दिवशी मन नाही त्याच दिवशी उठणे, त्याला शिस्त म्हणतात. आणि यशस्वी लोकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये हाच मोठा फरक असतो. आरामाच्या क्षेत्रातून बाहेर या. आपल्याला आराम आवडतो. जास्त झोप, जास्त मोबाईल, उद्या करू, नंतर करू असे म्हणत म्हणत अनेक लोक त्यांची स्वप्न गमावून बसतात. पण तुमची स्वप्ने तुमच्या आरामाच्या क्षेत्राच्या बाहेर आहेत. जर तुम्हाला मोठे व्हायचं असेल तर भीतीला सामोरे जावे लागेल, लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. स्वतःशी स्पर्धा करा. रॉबिन शर्मा सांगतात दुसऱ्याशी स्पर्धा करू नका, स्वतःशी करा. काल तुम्ही जे होतात आज त्याच्यापेक्षा चांगले व्हा. आज जे आहात उद्या त्याच्यापेक्षा चांगले बना. हळूहळू तुम्ही इतके बदलून जाल की जुना तुम्ही आणि नवीन तुम्ही यांच्यामध्ये खूप मोठा फरक असेल. या पुस्तकाची सर्वात मोठी शिकवण म्हणजे हे पुस्तक आपल्याला शिकवते वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. जर तुम्ही सकाळचा पहिला तास जिंकला तर तुम्ही दिवस जिंकू शकता. जर दिवस जिंकलात तर तुम्ही महिना जिंकू शकता. महिना जिंकलात तर तुम्ही वर्ष जिंकू शकता. आणि जर वर्ष जिंकलात तर संपूर्ण आयुष्य जिंकू शकता. मित्रांनो, हे पुस्तक फक्त सकाळी 5 वाजता उठायला शिकवत नाही. हे पुस्तक तुमच्यात लपलेल्या शक्तीला जाग करायला शिकवतं, तुमच्या स्वप्नांना आकार द्यायला शिकवतं आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना करता ते आयुष्य प्रत्यक्षात जगायला शिकवतं. जर या पुस्तकातील एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर ही व्हिडिओ फक्त पाहून जाऊ नका. आजच स्वतःला एक वचन द्या, उद्यापासून मी माझ्या आयुष्यात बदल घडवणार. उद्यापासून मी स्वतःसाठी वेळ काढणार. उद्यापासून मी माझ्या स्वप्नांसाठी मेहनत करणार. कारण तुमचे भविष्य कोणीतरी दुसरा घडवणार नाही, ते तुम्हालाच घडवावे लागेल. आणि जर तुम्हाला अशा जगप्रसिद्ध पुस्तकांच्या समरीज पाहायचे असतील तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा मी उद्यापासून माझे आयुष्य बदलणार. कारण मोठी स्वप्ने पाहणारे लोक वेगळे जन्माला येत नाहीत, ते रोज स्वतःला घडवत असतात आणि कदाचित पुढचा नंबर तुमचाही असू शकतो. धन्यवाद.